रिजेक्ट केलं. अरे खाला फॉर हप्त्यात 6 दिवस. अरे खाला फॉर 7 समुद्र. खाला फॉर तुमच्या फेवरेट टीमचं नाव एकदम जोरात बोला. कोणत्या टीमच्या फॅन्स जास्त आहे? सीएसके फॅन. गिव्ह मी लाऊड चीयर. इलेक्शन चाललंय, आयपीएल चाललंय. आज आपण आयपीएल थोडी कॉमेंट्री घेऊ. पहिली टीम मध्ये आपण बोलणार चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स म्हणजे वृद्धाश्रम, लाईक ओल्ड एज होम. 35च्या वरती आकडा गेला प्लेअरच्या एजच्या, तो चेन्नई सुपर किंग्स वर. आणि चेन्नई सुपर किंग म्हणजे सीएसके म्हणजे चेन्नई सुपर किंग मध्ये प्लेयर सुधारक केंद्र आहे. लाईक दुसऱ्या टीम मध्ये प्लेयर किती खराब खेळतोय, धोनी भाई बोलेंगे आ जाओ बॉस खिला देंगे. आपण तिला सिनारियो वॉटसन पहले आरसीबी में होता, अपन वॉटसन की कहा था वो मेरा नाम वॉटसन है, मैं आरसीबी का बहुत बड़ा खिलाड़ी था. फिर मेरे धोनी भाई ने मुझे टीम में लिया. फिर धोनी भाई ने मुझे खेत की स्ट्रॉबेरी खिलाई. स्ट्रॉबेरी और फिर वॉटसन जो फॉर्म आला मैं आता चेन्नई. नेक्स्ट अजिंक्य रहाणे पण स्ट्रगलिंग करते. ते ऍड नसतात का एकदम असं मेरे घुटने में तकलीफ. मेरा नाम अजिंक्य रहाणे, मैं साइक रेट से जूझ रहा था, मेरा करियर खत्म. फिर माही भाई ने फार्म हाउस से बुलाया, फिर मेरा करियर रिवाइव हो गया. चेन्नई काय करते, प्लेयरचे करियर रिवाइव करते. पण चेन्नई फॅन्सना एकदम आगळे वेगळे. कोण कोण चेन्नई फॅन्स तुम्ही लाऊड शेअर. काही पण झालं जस्ट थाला फॉर रिझन. माझ्या कृष्ण मला रिजेक्ट केलं. अरे खाला फॉर हप्त्यात 6 दिवस. अरे खाला फॉर 7 समुद्र. खाला फॉर अरे 7 अजिबे. तो फक्त 7 सेकंड टिकला. अरे माझ्या सातला वेट केले. अरे खाला फॉर बाजूच्या मावशींना मुलगा झाला. अरे खाला फॉर काही तर झालं ना ते थाला. आणखी आपण 2 टीम, एक डीसी आणि पंजाब. या 2 टीम्स मध्ये काय कॉमेंट तुम्हाला माहिती का? एनिवेज दोघी टीमांकडे एक पण ट्रॉफी नाही. तिला आपण कन्सिडर नाही करत. आणि दिल्ली आणि पंजाब मध्ये दोघी ठिकाणी बीजेपीची गव्हर्नमेंट आणि दोघी ट्रॉफी नाही. समजलं. स्क्रिप्ट राइटर जय शाह बोलते. स्क्रिप्ट राइटर के आगे कोई बोल सकता है क्या? जय भाई. या टीमांची कसं माहिती का, इन टर्म्स ऑफ नाव. अरे अरे कोणी ट्रॉफी देते. अरे या गरीब टीमांना ट्रॉफी द्या, प्ले ऑफ मध्ये चान्स द्या. ते डीसी आणि पंजाब मला त्यांना एकच सांगायचं दोन टीमातला की आईपीएल में खेल लेता हूँ, आप तब तक ड्रीम इलेवन पे टीम बना लो. कारण की ते आय थिंक ड्रीम इलेवन चांगली टीम बनवणार रादर दॅन ऑप्शन. मला नाही वाटत की पंजाब मध्ये काही एक्स्ट्रा पण वेट करेक्ट. पंजाब मध्ये प्रीती जिंटा फॅन्स गिव्ह मी लाऊड चीयर गाइस. वन्स अगेन प्रीती जिंटा फॅन्स गिव्ह मी लाऊड चीयर. मी पंजाब आणि हैदराबादच्या मॅच बघतो. मला काही घेणं देणं नाही. ते काय बॅटिंग करतायत, बॉलिंग करतायत. माझी आणि कॅमेरामॅनची सेटिंग आहे. अरे कॅमेरामॅन आपला होईल अर्थ मोमेंट तो फक्त काम. तो 9च्या सिन्सचं माहिती सगळ्यांना. ते 9च्या साईड मध्ये शायरी आहे प्रीती जिंटा आणि काव्या बलांसाठी. गुरु
है ज्वालामुखी, दिल आउट ऑफ कंट्रोल हो जाता है जी। अरे फूट जाता है ज्वालामुखी, दिल आउट ऑफ कंट्रोल हो जाता है जी। अरे इशारा तो बोलो भाई। अरे पत्थरों को भी वो पिघला दे, अरे वो पत्थरों को भी पिघला दे। वो काव्या और प्रीति की उसमें की जो बात है, और उनकी अदा ऐसी है कि पानी को भी पेट्रोल बना दे। ठोकर डाले। दिल्ली पंजाब हैदराबादची टीम काय खेळते यावर्षी? एनी हैदराबाद फॅन? ट्रॅव्हिस हेड आणि क्लासिक काय खेळतात? They have very beautiful wives. Still they want to go to the IPL. मतलब इतनी अच्छी बीवी होगी भी उनको IPL की बहुत अच्छी लेनी। तो ऐसा रहता है जब तो नेक्स्ट आपण जर्सी बद्दल बोलूया। तुम्हाला कोणत्या टीमची जर्सी आवडते? मुंबई इंडियन्स। अरे जोरात आवाज आहे, कोणत्या टीमची जर्सी आवडते? मुंबई इंडियन्स। मला वाटतं जर्सी खूप खराब आहे। लाईक लखनौची जर्सी कशी आहे? लाईक टायगरच्या बिस्किट पण वाटते। आरसीबीची लाईक शॅम्पूची बॉटल वाटते। जर्सी पाहिजे का? असं वाटतं झिम्बाब्वे आणि बांगलादेशने काहीतरी केलं तर जर्सी मला वाटतं की जीपीएल ना आयपीएल पेक्षा बेटर। लाईक टीएमके तुला प्रीमियर लीग पेक्षा वे बेटर। लाईक टीमचे नाव किती क्रिएटिव्ह आहे। ब्लास्टर बबिता, चेता के जाबाज, मेता के महारथी, बबिता के फॅन्स हियर, मागे फॅन्स। मला वाटतं की जर्सी आयपीएल पेक्षा जीपीएल बेटर, वे बेटर। पण माझी फेवरेट जर्सी कोणत्या टीमची माहिती आहे तुम्हाला? आरआर गाईस। बिकॉज 2022 पर्यंत ना आयपीएल मध्ये फक्त 8 टीम होत्या। नरेंद्र मोदी समजलं की गुजरातची टीम नाही आहे। अरे स्क्रिप्ट रायटर जयश्याम आहे। अरे आईपीएल में गुजरात की टीम ना हो, ऐसा हो सकता है क्या? अरे ऐसा हो सकता है क्या भाई? नहीं। फिर मोदी जी जमाने में योगी जी भी लाए। यूपी से सट्टा लगा कर दे, हमसे सट्टा के ले गया। अभी लखनौ की टीम लखनौची टीम पाहिजे, नाहीतर आम्ही सगळे मैदान खोदून काढू। लाईक बुलडोजर बाबा जीटी आणि लखनौ पण आले, पण लखनौला आपण इग्नोरच करूया। जसे मी सिटी त्यानंतर गुजरातचे कॅप्टन कोण आहे आता? हार्दिक पांड्या फॅन्स हियर। ठीक आहे, म्हणजे मी जोक करू शकतो। हार्दिक पांड्या म्हणजे ना गोल्ड डिगर करतो। मागच्या वर्षापर्यंत गुजरात आणि हार्दिक मस्त चालू होते, रोहित आणि मुंबईचे मस्त चालू होते। पण हार्दिक निघाला प्लेवर आणि त्याला मुंबई मस्त दिसली, त्याच्याने लगेच पार्टी। मला हार्दिकने गुजरातला चीट केलं आणि मुंबईने रोहितला। आय थिंक BAA रेटिंग कल्चर आयपीएल मध्ये पोस्ट बट एनी रोहित शर्मा फॅन? कोण बेटर कॅप्टन, रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? रोहित शर्मा। गाइस थाला, बिकॉज थाला इज एव्हरीवेअर। ड्रेसिंग रूमचे काय माहोल असतं माहिती का? गॉड ऑफ क्रिकेट सचिन हे भैया अच्छे से बैट बॉल नहीं किया ना तो बहनचोद बैट का ग्रिप निकाल के ना तेरे हाथ में डाल दूंगा। आणि मुंबई इंडियन्स
ऑस्ट्रेलियन्स खूप वेळा जिंकली IPL बिकॉज दे बाय अंपायर्स नॉट प्लेयर्स. तो आता बोलूया KKR आणि RR बद्दल. याने KKR RR फॅन काही KKR आणि RR ची कॉन्ट्रोवर्सी माहिती कोणाला? चहल आणि अय्यर वाली. She is just a friend guys. ना आता ऑस्ट्रेलियन प्लेयर्स बद्दल बोलूया. ऑप्शनच्या पहिले ना जे ऑप्शनर असतात प्लेयर असतात मतलब जे टीम मैनेजमेंट असतात देखो भाइयों बहनों ऐसे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स ले हैं मिचेल स्टार्क मैक्सवेल जैसे भारी भारी प्लेयर ले हैं. इस साइड से उनको ऑप्शन में लेंगे उस साइड से उनको आईपीएल ट्रॉफी. बट ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आर बिगेस्ट नेम. एग्री और नॉट? Yes. एग्री और नॉट? Yes. मतलब ऑप्शन झाल्यानंतर लाईक खतम टाटा बाय बाय. मिचेल स्टार्कने फक्त 1-2 विकेट घेतली. आता बोलूया मोस्ट लॉयल फॅन बेस RCB. RCB फॅन्स गाइस गिव मी लाऊड cheer. फॅन्स पण सगळे वाटते. मी चेन्नई बद्दल बोललो मुंबई बद्दल बोललो RCB बद्दल शेवटी काय बोलत होते नेहमी दरवर्षी पॉइंट टेबल मध्ये लास्ट मध्ये असणारी टीम ये साल कप दान दे. RCB फॅन्स एकच म्हणणं आहे की ई साला कप नम दे ई साला कप नम दे. कोण कोण बिलीव्ह करते ई साला कप नम दे? RCB फॅनला मला एवढं सांगणं आहे की ई साला कप नाही. आणि त्याच्यासाठी मला दया येते. एक RCB फॅनचे मी वर्णन करतो. प्रिय बंधू भगिनींनो पुढच्या IPL ला मी पुन्हा येणार आणि ई साला कप नम दे बोलणार. मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार आणि फक्त ई साला कप नम दे बोलणार. ई साला कप नम दे बोलणार आणि ई साला कप नम दे बोलणार आणि कप थाला घेऊन जाणार. बिकॉज थाला इज एव्हरीवेअर आहे. थाला हमारा रिझल्ट. थँक्यू गाईज.